आपण क्लास 7 जॉग्रफीचा चॅप्टर बघतो आहे एअर. ह्या चॅप्टर मध्ये जरी आपण म्हटलं शॉर्ट नोट्स तरी या चॅप्टर मध्ये बरेचसे पॉइंट्स आहेत इम्पॉर्टंट. सो जरी शॉर्ट म्हटलं तरी अल्टिमेटली त्या नोट्स लॉंगच होणार आहेत, पण आपण फक्त त्याच्यातले जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत आणि त्याचे क्वेश्चन्स आन्सर कसे लिहायचे ते आपण बघतोय. So atmosphere and why it is important. What is an atmosphere? Huge blanket of air around Earth is called as the atmosphere. It is important for survival of human being. It provides air we breathe. It protects us from harmful sun rays. It helps in maintaining the climate and keep Earth warm. It also helps in the formation of weather. So this was the answer for atmosphere and why it was important. Then composition of atmosphere. आता बेस्ड ऑन कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर किती मार्काचा क्वेश्चन आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला हे आन्सर शॉर्ट किंवा लॉंग करायला लागेल. सो आपण आता जस्ट इन जनरल सगळ्या ह्याची आपण पूर्ण नोट बघणार आहोत. सो त्याच्यामध्ये ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये नायट्रोजन 78% दाखवायचे, ऑक्सिजन 21% दाखवायचे आणि हे बाकीचे गॅसेस आहेत. आपण असं न दाखवता सरळ टोटल अदर गॅसेस 1% पण दाखवू शकतो. एकदम डिटेलमध्ये दाखवायचे असेल तर CO2 0.03%, आर्गॉन 0.93% अँड ऑल अदर्स इज 0.004%. ऑल अदर्स मध्ये डस्ट येतं, वॉटर वेपर्स येतं. मग कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर मध्ये आपण लिहिणार ॲटमॉस्फिअर इज मेड ऑफ नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, ओझोन, आर्गॉन, हायड्रोजन, डस्ट पार्टिकल, वॉटर वेपर्स एक्सेट्रा. मग आता त्याच्यामध्ये प्रत्येक गॅसचे जे इम्पॉर्टंट आहेत नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड दीज आर इम्पॉर्टंट आणि ह्याचे इंडिव्हिज्युअली पण आपल्याला शॉर्ट नोट्स येऊ शकतात. तर त्याचे आन्सर कसं लिहायचं पॉइंट वाईज. तर नायट्रोजन 78% आहे. most plentiful gas in the atmosphere. This plant needs nitrogen for survival, but they cannot consume nitrogen directly from air. Bacteria in soil help plants to use nitrogen. So ही आहे नायट्रोजनची नोट. नेक्स्ट आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर सर्वायवल ऑफ ह्युमन्स अँड एनिमल्स. Green plants produce oxygen in the process of photosynthesis. Cutting trees affects the balance of oxygen. So if more trees are cut down, the balance of oxygen will be disturbed. नेक्स्ट इज कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड वरती बऱ्याच वेळा क्वेश्चन येतो कारण कार्बन डायऑक्साइड इज व्हेरी इम्पॉर्टंट गॅस. दिस इज अ ग्रीन हाऊस गॅस ॲज वेल एज इट कॉजेस द ग्लोबल वॉर्मिंग ऑल्सो. सो आपण लिहू शकतो प्लांट्स यूज CO2 टू मेक फूड. CO2 मी शॉर्ट फॉर्म म्हणजे त्याचं संज्ञा वापरली आहे, सिम्बॉल वापरला आहे. प्लांट्स यूज कार्बन डायऑक्साइड टू मेक फूड अँड रिलीज ऑक्सिजन. Humans and animals releases CO2. Humans and animals releases CO2 and plants consume it, making the perfect balance. Due to burning of fuels, CO2 in air increases. त्याच्यानंतर हे लिहायचं due to which temperature increases. This is called as a global warming. CO2 traps heat radiated from Earth and this is called as a greenhouse gas. काय होतं ती CO2 काय करतं, ट्रॅप करते हीट रेडिएटेड फ्रॉम द अर्थ. त्याच्यामुळे हीट मेंटेन करायला उपयोग होतो म्हणून त्याला ग्रीन हाऊस गॅस असं सुद्धा म्हणतात. सो कार्बन डायऑक्साइड वरची ही जी नोट आहे ती इम्पॉर्टंट आहे. आपल्याला वेगळ्या प्रकारे ग्लोबल वॉर्मिंगचा आणि ग्रीन हाऊसचा पण क्वेश्चन येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडे अजून जास्त डिटेल्स द्यायला लागतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर मध्ये ही अशी डायग्राम आहे. आता आपण त्याचे म्हणजे वर्ड्स मध्ये लिहिलं नाहीये पण ही डायग्रामच सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. सो ही डायग्राम अशी काढायची आहे. ट्रॉपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. 13, 50, 80 आणि 400 किलोमीटर हे माइलस्टोन आपल्याला आता लक्षात ठेवायला लागतील. 13, 50, 80 अँड 400 किलोमीटर. आउट ऑफ विच ट्रोपोस्फिअर मध्ये लिहिलंय एअर वेदर फिनॉमिना. म्हणजे आता हे ना ट्रोपोस्फिअर इज द फर्स्ट लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर. ओके, अँड दिस हॅज द एअर विच वी ब्रीथ इन. And you can see all the weather phenomena in this layer. Weather phenomena like rain, hailstorm, snow, everything is visible in the troposphere. Okay, troposphere is the layer where we live. Next is stratosphere. Stratosphere मध्ये काय होतं, stratosphere does not have any weather phenomena. It is unclouded. It is free of clouds. So it has a perfect atmosphere where planes can fly, and it also has the ozone. सो इथे जर तुम्ही डायग्राम मध्येच लिहिलं, ही डायग्राम अशीच लर्न केली तर फक्त तुम्ही ह्या डायग्रामला बघून त्याचे पॉइंट्स एक्सप्लेन करू शकता, वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही.
Mesosphere is the third layer of the atmosphere, and it has meteoroids. When meteoroids enter here, they are burned down. Next is thermosphere. Here temperature increases rapidly. This layer also consists of ionosphere, and this layer is used for layer is used for radio transmission. These radio transmissions are used in the communication purpose. The uppermost layer is the exosphere, which has very thin air, and it has the gases like helium and hydrogen. अशा प्रकारे ही डायग्राम लर्न करून यावेळेला जॉग्राफीमध्ये बऱ्याचशा डायग्राम्स आहेत. डायग्राम लर्न केलं की आपल्याला आन्सर्स त्याचे इझिली येऊ शकतात. नेक्स्ट आहे व्हॉट इज वेदर. सो वेदर इज अ डे टू डे कंडिशन ऑफ ॲटमॉस्फिअर एट स्पेसिफिक प्लेस अँड टाइम. सो वेदर इन्क्लुड्स, वेदर मध्ये काय काय पॅरामीटर्स बघितले जातात तर टेम्परेचर आहे, रेनफॉल आहे, एअर प्रेशर आहे, ह्युमिडिटी आहे, विंड स्पीड अँड डिरेक्शन. वेदर कॅन चेंज फ्रिक्वेंटली इवन ड्युरिंग द डे. आणि मग वेदर आपल्याला कळलं की डे टू डे कंडिशन आहे ऍट वन प्लेस ऍट अ पर्टिक्युलर टाइम. क्लायमेट काय, द ऍव्हरेज वेदर कंडिशन ऑफ अ प्लेस फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम इज कॉल्ड एज अ क्लायमेट. ऍव्हरेज weather condition of a place for a long period of time is called as a climate. Next point आहे temperature. What is a temperature? So degree of hotness or coldness is called as a temperature. Degree of hotness or coldness of air is called as a temperature. So temperature is one of the factor that is affecting the weather. Now what is insolation? Insolation is incoming solar energy intercepted by earth. ही नुसती डेफिनेशन विचारतील. इनकमिंग सोलार एनर्जी इंटरसिपेटेड बाय द अर्थ. अमाउंट ऑफ इन्सोलेशन इज मोर ॲट इक्वेटर अँड डिक्रीजेस टुवर्ड्स पोल. मग आपण ही डायग्राम दाखवू शकतो. सनरेज जे आहेत ते इक्वेटर वरती वर्टिकली पडतात, स्ट्रेट पडतात, पण ते पोल्स वरती ते स्लॅन्टिंग असतात. सो दिस इज द रिझन की इक्वेटरला सगळ्यात इन्सोलेशन हायेस्ट असतं. ॲट द इक्वेटर सनरेज फॉल वर्टिकली अँड ॲट पोल्स दे आर स्लॅन्टिंग. Okay, so this is the reason that insolation is higher at the equator and lesser at the polar region. Why cities are hotter than villages? So there are multiple reasons. Cities have concrete roads and building. Concrete and metal in the building heats up during the day. Tar and asphalt of the road heats up during the day. High-rise building trap warm air. All this heat is released during the night. Also, there are less trees in cities compared to villages. Due to carbon dioxide emission from the vehicles and pollution, also temperature increases in cities. These are the multiple reasons due to which cities are hotter than villages. So next जे आहे वेदरचं पॅरामीटर आहे ते आहे एअर प्रेशर. प्रेशर ऑफ एअर मीन्स प्रेशर एक्झर्टेड बाय एअर ऑन अर्थ सरफेस. इट इन्क्रीजेस ॲज वी गो अप. म्हणजे काय, ॲज हाईट इन्क्रीजेस pressure increases. As height increases, pressure decreases. Air pressure decreases as we go up. Air pressure is highest at sea level. कुठे आहे sea level म्हणजे काय, जिथे आपण उभे आहोत समुद्र सपाटीला, sea level ला highest आहे, and it decreases with height. So pressure is opposite of height. Height increases, pressure decreases. It affects weather. लो प्रेशर कॉजेस क्लाउडी अँड वेट वेदर. म्हणजे जिकडे ज्या ज्या प्लेसेस वरती लो प्रेशर असतं, एअर प्रेशर, तिकडे वेदर कसं असतं, क्लाउडी अँड वेट वेदर. म्हणजे काय, पाऊस आहे. आणि वेन इट इज हाय प्रेशर मीन्स क्लिअर अँड सनी स्काईज. हे तुम्हाला विचारतील ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय. नेक्स्ट आहे विंड अँड इट्स टाईप. आता ह्याच्यामध्ये डायग्राम पण दिलेली आहे, पण ती थोडी डायग्राम क्लिष्ट वाटते. सो आपण विदाउट डायग्राम ते बघणार आहोत. विंड अँड इट्स टाईप. आता व्हॉट इज विंड? Movement of air from high pressure to low pressure is called as air. Air always flows from high pressure to low pressure, and that movement is called as it's called air. It's called wind. Movement of air from high pressure to low pressure is called as a wind. But there are three types of wind: permanent wind, seasonal wind, and local winds. Permanent, seasonal, and local. What is permanent? Always flow in the same direction. Permanent wind always blow in the same direction. For example, trade winds, polar winds, and westerlies and easterlies. म्हणजे वेस्ट पोलार आणि ईस्टर्न पोलार वरून वाहणारे वारे. ट्रेड विंड्स, पोलार विंड्स. ओके, सो ऑलवेज ब्लो इन द सेम डिरेक्शन म्हणजे परमनंट विंड. सीजनल विंड्स डिरेक्शन चेंजेस विथ सीझन किंवा दे ब्लो ॲज पर द सीझन. फॉर एक्झाम्पल, मान्सून इन इंडिया, it's called as a seasonal wind. Local winds means blow in small area for short time
अँड इट अफेक्ट द लोकल वेदर कंडिशन. फॉर एक्झाम्पल लू. आता लू आहे ते राजस्थान, गुजरात या ठिकाणी फक्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असते, म्हणजे एकदम गरम हवा. सो इट इज अ लोकल विंड. So these blow in a small area for a short time and it affect local weather conditions. For example, Loo, land breeze, sea breeze are the examples. So wind म्हणजे air flowing from high pressure to low pressure, 3 types of wind, permanent, seasonal, local. त्याचे examples आपण दिलेत. Next is moisture. Moisture or water vapor in air is called as a humidity. Humidity is also a factor of the weather. क्लाउड्स आर फ्रॉम वेन वॉटर वेपर कूल्स अँड कंडेन्सेस. म्हणजे काय होतं, जेव्हा वॉटर वेपर असतात एअर मध्ये तर वॉटर वेपर राईज अप होतात, कारण वॉटर वेपर आहे सो ते वॉर्म असतात त्यांच्या, त्यामुळे दे राईज अप. वन्स दे राईज अप दे आर कूल्ड अँड कंडेन्स टू फॉर्म क्लाउड. वेन वॉटर ड्रॉपलेट्स बिकम हेवी अँड कम डाऊन इट इज कॉल्ड एज अ प्रेसिपिटेशन. आणि म्हणजेच रेन कशामुळे होते, प्रेसिपिटेशन मुळे रेन होते. मग आता टाइप्स ऑफ रेनफॉल, देर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ रेनफॉल. कुठले कुठले आहेत, 3 टाइप्स ऑफ रेनफॉल. टाइप्स ऑफ रेनफॉल क्वेश्चन विचारला तर ह्या डायग्राम्स वरून आपल्याला त्याला एक्सप्लेन करायचंय. सो पहिली डायग्राम काय आहे की कन्व्हेन्शनल रेनफॉर्म. काय कन्व्हेन्शनल रेनफॉल? कन्व्हेन्शनल रेनफॉर्म म्हणजे काय की सन हिट्स लँड सरफेस. म्हणजे हा लँड सरफेस आहे, हा हीट होतो तर एअर बिकम्स वॉर्म, दिस एअर रायझेस. Okay, once this air rises at higher altitude, this air cools down and it condenses. हे एअर जेव्हा परत सांगते. This air at higher altitude forms clouds. Okay, and clouds becomes cool and condense by condensation, and then it causes rainfall. So this is an example of a tropical rainfall. This is called as a convectional rainfall. सो कन्व्हेन्शनल रेनफॉल हे जर डायग्राम बरोबर एक्सप्लेन केलं तर त्याचे मार्क जास्त चांगले मिळतील. नेक्स्ट आहे रिलीफ किंवा ऑरोग्राफिक रेनफॉल. म्हणजे काय की मॉइस्ट एअर जी असते, द मॉइस्ट एअर इथे दाखवले, ही इथे दाखवले वरती नेताना. सो इट रायझेस फ्रॉम सी ओव्हर द माउंटन. ओके, जी मॉइस्ट एअर आहे सी वरून येणारी ती रायझेस ओव्हर द माउंटन. Over the mountain, this air cools and condenses to form the cloud. ही वाक्य कॉमन आहे सगळ्यामध्येच येणार. Air cools and condenses to form the cloud and then rainfall occurs on the windward side. Windward side म्हणजे काय, उताराच्या साईडला. ओके, rainfall occurs on the windward side of the mountain. This is called as a relief or orographic rainfall. And this is example is Western Ghat of India. Okay. नेक्स्ट इज सायक्लॉनिक रेनफॉल किंवा फ्रंटल रेनफॉल. सायक्लॉनिक किंवा फ्रंटल. मग ते कसं होतं की वॉर्म एअर मीट्स कोल्ड, वॉर्म एअर मास दोन्ही आहे फ्लो होत आहेत एखाद्या लोकेशनला. जेव्हा सायक्लॉन येणार असतं, स्टॉर्म येणार असतं, तेव्हा कंडिशन अशी असते की वॉर्म एअर पण आहे, कूल एअर पण आहे. सो व्हॉट हॅपन्स दॅट वॉर्म एअर मीट्स कोल्ड एअर, वॉर्म एअर रायझेस ओव्हर कोल्ड एअर. सो वेन एट हाईट दिस वॉर्म एअर रिचेस एट द हाईट, इट कूल्स डाऊन, condenses and rainfall occurs. So this is called as a cyclonic rainfall. This is common in temperate area. This happens when cyclone or storm occurs. Okay, so this is common in temperate area. So this is a important questions. Types of rainfall, 3 types of rainfall: convectional rainfall, relief or orographic rainfall, and cyclonic किंवा frontal rainfall. जर तुम्ही ह्याचे विथ डायग्राम एक्सप्लेन केली, पॉइंट वाईज आणि एक्झाम्पल दिले तर ह्याला आपल्याला चांगले मार्क्स मिळणार. अशा प्रकारे आपला हा जॉग्रफीचा एअर चॅप्टरचे हे शॉर्ट नोट्स आहेत. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.